मनोज जरांगे पाटील दिल्लीत गेले. दिल्लीमध्ये शौर्य पाटलाच्या कुटुंबाची भेट घेतली आणि अचानक असं काय झालं, की ज्यामुळे थेट दवाखान्यामध्ये, गॅलेक्सी रुग्णालयामध्ये मनोज जरांगे पाटील हे दाखल झालेले आहेत आणि ॲडमिट झालेले आहेत. आणि अवघ्या मराठा समाजाला असेल किंवा महाराष्ट्रातील लोकांना असेल, जे जरांगे पाटलांवर प्रेम करतात, त्यांना प्रश्न पडला, की जरांगे पाटलांना नेमकं असं अचानक काय झालं? एवढ्या तातडीने त्यांना ॲडमिट का करण्यात आलेलं आहे? हा प्रश्न बऱ्याच लोकांच्या मनामध्ये पडलेला आहे. तर याचं खरं कारण काय आहे? जरांगे पाटलांना असा कोणता आजार झालेला आहे? नेमकं काय झालेलं आहे? हेच आपल्याला या व्हिडिओमध्ये संपूर्ण पाहायचं आहे. नमस्कार, मी रणजित आणि मुद्दा हक्काच्या या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कारण आपल्या चॅनलवर आपण असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज खास तुमच्यासाठी घेऊन येत राहत असतो. मंडळी, मनोज जरांगे पाटील. मनोज जरांगे पाटील वेगवेगळ्या ठिकाणी आतापर्यंत आपण त्यांचे वेगवेगळे दौरे पाहिले आणि त्या दौऱ्या कशासाठी होते? फक्त ते न्यायासाठी होते. मात्र त्यांच्यावर कधी संकट याच्यामध्ये येत गेली हे कळालंच नाही. याच्यामध्ये बरेच संकट त्यांच्यावर असे अंगावरती आले किंवा काही संकट त्यांच्या आजारावरती आले किंवा त्यांच्या प्रकृतीवरती आले. त्याच्यामधलं हे संकट म्हणजे त्यांचं उपासमारी जास्त झाली. कशामुळे? तर आंदोलनामुळे उपासमारी जास्त झाली. त्यांच्यामधला अशक्तपणा वाढला आणि अचानक त्यांना कुठेही जर बाहेर गेलं, प्रवास लांबला, तर त्यांना दवाखान्यामध्ये ॲडमिट होणं किंवा व्हावंच लागते. अशा प्रकारचं जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबतची सध्याची धक्कादायक माहिती समोर येते. मात्र जे अचानक त्यांनी रात्री गॅलेक्सी रुग्णालयामध्ये ॲडमिट झालेले आहेत, ते नेमकं कशासाठी? हा सुद्धा बऱ्याच लोकांना प्रश्न पडलेला आहे. बरेच लोक चिंतेमध्ये आहेत, की असं जरांगे पाटलांना काय झालंय? असा नेमका आजार कोणता आहे? त्या आजारामुळे जरांगे पाटील हे त्रासलेले आहेत, असा प्रश्न बऱ्याच लोकांना पडलेला आहे. तर दिल्लीमध्ये गेले आणि त्यांची प्रवासामध्ये जे काही थकवा झाला किंवा एक प्रकारे त्यांच्या प्रकृतीमध्ये अशक्तपणा आलेला आहे आणि त्यांना एक व्हायरल इन्फेक्शन झालेलं आहे, जे की डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे त्यांना फेव्हरमुळे ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत आणि कुठेतरी त्यांची प्रकृती खालावलेली आहे. आणि ही प्रकृती खालावलेली असल्यामुळे मनोज जरांगे पाटलांना ॲडमिट करण्यात आलेलं आहे आणि त्यांना बरे होण्यासाठी किमान 5 ते 6 दिवस तरी त्यांना दवाखान्यात राहावे लागणार आहे किंवा सगळ्या गोष्टी पुढे येणार आहेत. आता त्यांचं रक्त चेक करण्यासाठी सुद्धा वेगवेगळ्या गोष्टी रक्त काढून घेतलेलं आहे आणि दाखल केलेली आहे, की नेमकं दुसरा काय कोणता आजार त्यांना आहे का? किंवा या सगळ्या गोष्टी व्यवस्थित नॉर्मल आहेत का? बीपी असेल, शुगर असेल, या सगळ्या गोष्टी नॉर्मल आहेत का? हे चेक करण्यासाठी त्यांचे रक्त सुद्धा तिथून काढून घेण्यात आलेलं आहे आणि ते चेकिंगला पाठवले. त्याची पुढची माहिती, त्याचे रिपोर्ट सुद्धा लवकरच येतील किंवा आलेही असतील कदाचित. पण या सगळ्या गोष्टीमुळे मनोज जरांगे पाटलांविषयी चिंता करणारे भरपूर लोक या महाराष्ट्रामध्ये आहेत आणि एकच चर्चा झाली, की मनोज जरांगे पाटलांना असं काय झालं, की अचानक जरांगे पाटील तिथं ॲडमिट झाले किंवा एक प्रकारे दाखल झाले त्या दवाखान्यामध्ये आणि दवाखान्याच्या डॉक्टरनी ही धक्कादायक माहिती नेमकी काय सांगितली? दवाखान्यात माहिती सांगितली एवढंच, की त्यांना व्हायरल इन्फेक्शन झालेलं आहे आणि एक प्रकारे त्यांच्या अंगामध्ये जो प्रवास करतो आपण, मग आपण जरांगे पाटील जर पाहतो, तर रोजच प्रवास करतात, कुठं ना कुठं जातात. मग दिल्लीला गेले, दिल्लीहून इकडं आले. दिल्लीच्या नंतर पुन्हा दिल्लीच्या आधी सुद्धा आपण जर पाहिले, तर बरेच दौरे त्यांचे झालेले आहेत आणि त्या दौऱ्यामध्ये कुठेतरी त्यांना थकवा झालेला असावा किंवा सगळ्या गोष्टी पुढं आलेल्या असाव्या. या सगळ्या गोष्टीमुळे मनोज जरांगे पाटील कुठेतरी तब्येत त्यांची खालावली आणि जेवण वगैरे जे काही आहे ते आपण म्हणतो टाईमाला मिळालं नसल्यामुळे या सगळ्या गोष्टी पुढे आलेल्या आहेत आणि बरेच चिंता करणारे लोक आहेत त्याच्यामुळे. जरी त्या चिंता करण्यासारखं याच्यामध्ये काहीही नाही, मात्र बरेच लोक आहेत अशा प्रकारचे, की चिंता करतात दादांबद्दल. वेगवेगळ्या प्रकृत्या वेगवेगळ्या चॅनलवर आपण पाहत असतो, त्यांच्या प्रकृतीबद्दल वेगवेगळ्या बातम्या येत राहत असतात आणि कुठेतरी Instagramवर सुद्धा वेगवेगळ्या बातम्या ह्या पसरवल्या जातात आणि कुठेतरी लोकांना धक्का देणारं सांगितलं जातं, की जरांगे पाटील अचानक दवाखान्यात ॲडमिट झाले, भरपूर मोठा त्यांना आजार झाला किंवा काय झाले. तर त्यांना कुठलाही आजार वगैरे अशा प्रकारचं काही नाही. तर त्यांची फक्त प्रकृती प्रवासामुळे कुठेतरी खालावल्यामुळे त्यांना ॲडमिट करण्यात आलेलं आहे आणि प्रवासामुळे ज्यावेळेस ॲडमिट करण्यात आलेलं आहे, त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी पुढे आलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी धक्कादायक गोष्टी म्हणतो आपण, की लोकांनी चिंता करण्यासारखं काही नाही. मात्र मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा त्याच जोशानं, त्याच जोमानं पुढे येतील आणि लवकरच त्यांचा कमबॅक होईल किंवा लवकरच आपल्याला जे आपण म्हणतो, की सक्रिय समाजकारणामध्ये, राजकारण म्हणता येणार नाही, सक्रिय समाजकारणामध्ये ते पुन्हा एकदा आपल्याला त्याच जोशामध्ये, त्याच फॉर्ममध्ये पाहायला मिळणार आहे. त्याच्यामुळे चिंता करण्याचं काहीही नाही.
मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं या सगळ्या गोष्टीबद्दल, जरांगे पाटलांच्या प्रकृतीबद्दल तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.